नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी तालुक्यातील ओखळद येथील भागवताचार्य जगन्नाथ महाराज हेंडगे यांना अमानुषपणे मारहाण करून त्यांचा खून करणाऱ्या आरोपी प्रभाकर उर्फ बाळासाहेब चव्हाण आणि त्याच्या पत्नी रत्नमाला प्रभाकर चव्हाण या दोन्ही फरार आरोपींना त्वरित अटक करावी यासह इतर मागण्यांसाठी समस्त ग्रामस्थ आणि हेंडगे परिवाराच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर दिनांक 15 जुलै रोजी मोर्चा काढण्यात आला. उखळद येथील हरिभक्तपरायण भागवताचार्य कैलासवासी जगन्नाथ महाराज हेंडगे यांच्या मुलीची टीसी काढण्यासाठी ते संस्थेत गेले असता संस्थाध्यक्ष प्रभाकर उर्फ बाळासाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी रत्नमाला यांनी महाराजांना बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये जगन्नाथ हेंडगे यांचा मृत्यू झाला. झालेल्या घटनेनंतर अद्यापपर्यंत पोलीस प्रशासनाने संबंधित दोन्ही आरोपींना अटक केलेली नाही. जगन्नाथ हेंडगे हे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या कुटुंबियांची परिस्थिती सध्या हलाखीची आहे. असे असतानाही 10 जुलैपासून वरील दोन्ही आरोपी हे फरार असून त्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्यामुळे ते अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाती लागले नाहीत. प्रभाकर चव्हाण याचा यापूर्वीचा इतिहास पाहता अनेक गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग असल्याचं दिसून येत आहे. त्याच्यावर पोलीस स्थानकामध्ये तशा प्रकारच्या नोंदीही करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या आरोपीला त्वरित अटक करून फाशी देण्यात यावी. तसेच त्याच्या सर्व संस्था बंद करून हेंडगे यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत देतानाच तातडीने 10 लाखाची मदत द्यावी. पूर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक घोबाळे यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. या मागणीसाठी आज वसमत रोड या मुख्य मार्गावरून समस्त ग्रामस्थ आणि हेंडगे परिवाराने मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी या मोर्चाला हेंडगे कुटुंबियांनी संबोधित करतानाच न्याय देण्याची मागणी केली. यावेळी पल्लवी हेंडगे, सृष्टी हेंडगे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हेंडगे परिवारांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या. मारलं त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. त्याच्या सगळ्या संस्था बंद पडल्याच पाहिजे आणि माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळाली. प्रशासनाला एवढीच मागणी केली की आज ही घटना आमच्यावरती आलेली आहे, महाराजांवरती आलेली, आमच्या कुटुंबावरती आलेली आहे. याच्यानंतर ही घटना दुसरं कुठल्याही कुटुंबावरती, कुठल्याही वारकरी संप्रदाय असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, सर्वसामान्य असेल, कुणाच्याही कुटुंबावरती ही घटना होऊ नये. हे पैशाचा माज कुठंतरी शासनानं पैशाच्या माजावाल्या माणसाला रोखलं पाहिजे. जनसामान्यांचा आवाज ऐकला पाहिजे. एवढंच आमचं यामध्ये संस्थेची मान्यता व्हायला पाहिजे. त्या संस्थेची शाळा त्या जेवढ्या त्याच्या संस्था असतात, त्याचे अकाउंट असतील, सगळं सील करून त्याला थांबवलं पाहिजे. परभणी तालुक्यातील ओखळद येथील स्वर्गीय हरिभक्तपरायण भागवताचार्य जगन्नाथ महाराज हेंडगे उर्फ पिंटू महाराज यांच्यावर झालेल्या अमानुष मारहाणीत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी असून संपूर्ण समाज मनाला हादरून टाकणारी आहे. या अमानुष घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी परभणी शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या घटनेने व्यथित झालेल्या पीडित कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत भारतीय जनता पार्टी परभणी महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी पुढाकार घेत 2 लाख रुपयाच्या आर्थिक मदतीचा हात त्यांना दिला. या मदतीने कुटुंबाला थोडासा हातभार मिळेल अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना शिवाजी भरोसे यांनी ही केवळ एक व्यक्तिगत मदत नसून अन्यायाविरोधात लढायला समर्थन आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.